सविस्तरपणे बातम्या बघूयात। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातल्या सगळ्या कुणबी मराठा समाजाच्या नोंदी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार मर्यादित वेळेत प्रशासनाने 8ही जिल्ह्यांमधल्या 1967 पूर्वीच्या 33,98,000 महसूल आणि शैक्षणिक अभिलेखांची तपासणी सुरू केलेली आहे। यामध्ये केवळ 4,160 अभिलेखांमध्ये कुणबी नोंद आढळली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे। सगळे पुरावे शोधण्याकरता अनेक अडचणी येणार आहेत, परंतु संपूर्ण पुरावे मिळणं हे शक्य होणार नाही। त्यामुळे सरकारने जीआर बदलला नाही तर 99% मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्यच असल्याचं दिसून येत आहे। कुणबी मराठा नोंदी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। प्रशासनाकडून अभिलेखांची तपासणी सुद्धा सुरू झालेली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून। अविनाश, काय अधिक माहिती? नक्कीच आपण ज्या पद्धतीने प्रेक्षकांना सर्वात पहिली बातमी ज्यावेळेस राज्य शासनाने निर्णय घेतला होता की निजामकालीन नोंदी या आपल्याला शोधायच्या आहेत आणि त्याची धुरा मुख्याध्यापकांवर दिली होती, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक असेल किंवा महसूल मंडळातील इतर अधिकारी असेल यांच्यावरती ही धुरा दिली होती। त्यावेळेस आपण मुख्याध्यापकांसोबत खास बातचीत केली होती। त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की किती नोंदी शोधणं या गरजेचे असणार आहे आणि किती नोंदी शोधणं या विशेष शक्य होणार आहे। त्यावेळेसही त्यांनी प्रश्नचिन्ह तोच उपस्थित केले होते की निजामकालीन ज्यावेळेस निजामकालीन राज्य होतं त्यावेळेस निजामकालीन जर नोंदी शोधायच्या झाल्या तर उर्दू शाळा मोठ्या प्रमाणात होत्या, मग ती उर्दू भाषा त्या काळची आता कळेल का? त्याच्यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ नेमावे लागतील। तर काही ठिकाणी घुशींनी ते कागद खाल्लेत, तर काही ठिकाणी कागद जे ते जीर्ण झालेले आहेत। त्यामुळे हे संपूर्ण प्रक्रिया करणं अत्यंत कठीण होती, असं त्यावेळेसही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। आपणही तेच सांगितलं होतं। मात्र जर आपण आता बघितलं तर आता तो डाटा समोर आलाय। 41 लाख त्यापैकी आता जर आपण बघितलं तर 36 लाखांपैकी फक्त 4,160 नोंदी या प्रशासनाला देणं शक्य झालंय एकूण मराठवाड्यातून। म्हणजे हा आकडा जर बघितला तर जे मुख्याध्यापक सांगत होते किंवा प्रशासन सांगत होतं तेच कुठेतरी मानावं लागेल की हा संपूर्ण आकडा जर बघितला तर मग तेवढ्या मराठ्यांना ते कुणबी प्रमाणपत्रच मिळू शकेल, बाकीच्यांचं काय, असा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय। नक्की, धन्यवाद सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल। नागपुरामध्ये सुरू असलेल्या सर्व शाखीय कुणबी कृती समितीच्या आंदोलनाला धनगर समाज संघटनेनंतर आता माळी समाजाने देखील आपला पाठिंबा दिलाय। या संदर्भात अविनाश ठाकरे सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। मनोज जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण देण्याची, ओबीसीमधून आरक्षण देण्याची जी आहे ती मागणी केली होती आणि या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी नागपूरमध्ये कुणबी समाजाचं, तेली समाजाचं एक आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये जे आहे ते माळी समाज देखील जुळलेला, त्यांचा देखील या मागणीला विरोध आहे। आपल्यासोबत माळी समाजाचे नेते अविनाश ठाकरे आहेत। मला सांगा, सरसकट जे मराठी आहेत त्यांना कुणबीमधून, ओबीसीमधून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे, कसं बघताय सगळ्या मागणीकडे? सर्व समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मागण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे। आमचा विरोध फक्त यालाच आहे की त्यांनी जी सरसकट कुणबी सर्टिफिकेट मराठ्यांना द्यावे अशी जी मागणी केली आहे त्याच्यामुळे ते आपला वाटा ओबीसीच्या आरक्षणामधून मागता आहेत। पहिलेच 52% ओबीसी करता 19% रिझर्वेशन आणि त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाने वाटा मिळाला तर कुणालाच काही मिळणार नाही त्याच्यामध्ये। म्हणून आमची त्यांनाही विनंती आणि सरकारला सुद्धा मागणी आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, त्यांनी सुद्धा त्यांच्याकरता वेगळं आरक्षण मागावं। मग वाटल्यास EWSचा कोटा वाढवून मागावा किंवा जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून जनगणना करून तशा प्रकारच्या आरक्षणाची भूमिका मांडावी, परंतु ओबीसीच्या ताटातला घास त्यांनी हिसकावू नये किंवा त्या ताटामध्ये आपला हक्क त्यांनी सांगू नये, ही आमची मागणी आहे। या दृष्टिकोनातून येत्या 17 तारखेपासून आम्ही माळी समाज म्हणून रस्त्यावर उतरतो आहे। पहिला 17 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर ठिय्या आंदोलन आम्ही आमच्या कार्यकारिणी ठरवलं आहे की येणाऱ्या 17 तारखेला आम्ही ठिय्या आंदोलनाला सुरुवात करतो आहे। आणि त्याच्यानंतर सरकारला सुद्धा आमची मागणी आहे आणि मराठा समाजाला सुद्धा आमची मागणी आहे की त्यांनी आपली भूमिका बदलावी। सरकारने सुद्धा ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करू नये आणि समजा निर्णय कशा प्रकारे येतो याच्यावर मग आमचे पुढची वाटचाल अवलंबून राहील। मला सांगा, सरकारनं जो GR काढला की वंशावळ पाहून कुणबीमध्ये मराठ्यांना जागा द्यावी, त्यानंतर एक भीतीचं वातावरण आहे का ओबीसीमध्ये, प्रामुख्याने कुणबी, तेली तुमच्या माळी समाजामध्ये? बेसिकली ज्यांच्याजवळ ऑलरेडी कुणबी समाजाचे दाखले आहे
त्यांना ऑलरेडी कुणबीचे सर्टिफिकेट मिळतच आहे. त्याच्यामुळे हा GR काढल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी वातावरण निर्मिती केली त्या वातावरण निर्मितीची भीती आहे की आता सरसकट त्यांना रिझर्वेशन मिळणार नाही अशा प्रकारचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे हा GR सुद्धा रद्द करण्याची आमची मागणी आहे. पण आता यामध्ये सरकारसमोर एक मोठा पेच आहे, कारण एक तर न्यायालयात हे आरक्षण टिकवणं आणि दुसऱ्या बाजूने हे सगळ्या समाजाचे आता हे मोर्चे येत आहे. याच्यात काही तोडगा निघू शकतो का? तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहे. आम्ही प्रयत्न करतोय की कुठल्या समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. आम्ही सुद्धा सामंजस्याच्या भूमिकेतून आमच्या मागण्या मागतो आहे आणि सरकारला काही अडचण असेल तर आम्ही निश्चितपणे सरकारला त्या अडचणीतून म्हणजे आम्हाला जे काही नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे मदत करू आणि कुठल्याही प्रकारे समाजामध्ये वितुष्ट निर्माण होणार नाही याच्याकरता आमचा सातत्याने प्रयत्न राहणार. 17 तारखेचा मोर्चा नेमका कुठून असेल? कुठले हे आंदोलन नागपूरला इथून RBI चौकातून राहील, संविधान चौकात राहील आणि मग त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे परमिशन मिळेल तिथे महाराष्ट्रभर होईल ते. नक्कीच आपण पाहतोय की सुरुवातीला जे आहे ते कुणबी समाजानं सुरू केलेल्या आंदोलनानंतर तेली समाजाने, धनगर समाजाने पाठिंबा दिला आणि आता त्या आंदोलनाला जो आहे तो माळी समाज देखील पाठिंबा देतात. त्यामुळे कुठंतरी आता राज्यात मराठा विरुद्ध OBC असा एक नवा संघर्ष उभा राहिला तर आश्चर्य वाटायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटील उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस. जरांगे पाटील हे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे. जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून 15 मिनिटं चर्चा झाली, संवाद झाला. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री प्रत्यक्ष अंतरवाली सराटी गावात आल्यास उपोषण सोडू असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीकरता अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. शहरातील 5 मजली महात्मा गांधी शॉपिंग सेंटरवर चढून आरक्षणाची मागणी करण्यात आली. बार्शी शहर पोलिसांनी तात्काळ आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथं मराठा मोर्चाच्या वतीनं रॅली काढण्यात आली. बिरसा मुंडा चौकापासून ते तहसीलदार कार्यालयावर रॅली काढत जालन्यातील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. तसंच आरक्षणाच्या मागणीकरता तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरकडून अजित पवार गटाचं अधिकृत अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय. अजित पवार गटाच्या ट्विटर अकाउंटवर गेल्यानंतर ट्विटरकडून अकाउंट सस्पेंड केल्याचा मेसेज पाहायला मिळतोय. नियमांचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई केल्याचं देखील सांगण्यात येत आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक होते. यावेळी इंडिया आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये 18 ते 20 जागा हव्या आहेत, तर चंद्रशेखर यांना नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. परंतु समाजवादी पक्ष त्यांना त्यांच्या कोट्यातून जागा देऊ इच्छित नाही. याशिवाय जयंत चौधरी यांच्या जागांच्या संख्येबाबतही अंतिम निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी नव्यानं पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या राज्यभरात सभा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतेही मैदानात उतरून रणशिंग फुंकणार आहेत. त्यानुसार आज नागपूरमध्ये विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सहभागी होते. पक्षाला उभारणी देण्याकरता होणाऱ्या बैठकीत रोहित पाटील आणि रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. नागपुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांची आज होणार आहे ही बैठक. काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप आज नाना पटोलेंच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अजित पवार गटाच्या बालेकिल्ल्यामध्ये नाना पटोले शक्ती प्रदर्शन करतील. दुसरीकडे वर्ध्याच्या सेवाग्राम इथं काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप झाला. आष्टी शहीद इथून ही जनसंवाद यात्रा सुरू झाली होती. या यात्रेत मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाल्याचं बघायला मिळालं.
वर्ध्याच्या सेवाग्राम इथं काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप झाला। आष्टी शहीद इथून ही जनसंवाद यात्रा सुरू झाली होती। माय बापाले काही बोलली ते हिरोईन मला म्हणे तू डोंबडी, अरे हाव ना डोंबडी शेतकऱ्यासारखी मी काय त्याच्यामध्ये म्हणे तुझ्या खड्ड्यात चेहऱ्यावर खड्डे आहे म्हणे। म्हणलं हाय विठ्ठलाचं नाही आहे काय? आव तू कोणच्या वानाची वय लाल तोंडाचं माकड? आपण मेहनत केली की नाही मग केली या माकडाईसाठी? आणि हे म्हणते की काय म्हणते की तुम्ही पिढ्यान पिढ्या इथे आहे सेवा केली आहे, बारदाना भरलाय, तुमच्यासारखा पळवला नाही आणि नाटक केली नाही, खरं बोलतो। खोट सर्टिफिकेट घेऊन कधी गेलो नाही बाबा, तशी वेळ आम्हाच्यावर आणू नाही आणि आली तरी आम्ही तसं करणार। या खरा सर्टिफिकेट वाला माणूस होय। यशोमती ठाकूर या संतापल्या आणि त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका केलेली आहे। पुढेच्या बातमीकडे आपण वळतोय। छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचा हात धरल्याने येवला मतदारसंघातील राजकीय समीकरण वेगाने बदलत आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी येवल्यात सभा घेत भुजबळ विरोधकांना बळ दिलं। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आता तर छत्रपती संभाजीराजेंनीही येवला मतदारसंघात जाहीर सभा घेत भुजबळांवर घणाघात केला। त्यामुळे अवघ्या काही महिन्यात येवल्यातील राजकारणाला कलाटणी मिळाल्याचं बघायला मिळत आहे। छगन भुजबळांच्या सत्ता सहभागानं ते विरोधकांच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। मागील 20 वर्षापासून भुजबळ प्रतिनिधित्व करत असलेल्या येवल्यात सध्या विरोधकांनी भुजबळांची कोंडी करायला सुरुवात केली आहे। सुरुवात शरद पवारांनी येवल्यात सभा घेत भुजबळांवर निशाणा साधला। त्यानंतर भुजबळ विरोधी गट सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। येवला मतदारसंघात छगन भुजबळांचा नव्हे शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याचा दावा या गटाकडून केला जातोय। कार्यकर्ते भेटतात, येतात, सक्षम त्या ठिकाणी संघटना उभा करेल अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही गट गण गाव पातळीवर शाखा या सर्व तयारीनिशी येणारी 2024ची निवडणूक असेल किंबहुना इतरही निवडणुका असतील त्या पवार साहेब सांगतील त्या मार्गाने आम्ही लढावू। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं भुजबळांना घेरायला सुरुवात केली आहे। भुजबळांनी अजित पवारांविरोधात भाजपची साथ दिल्यानं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही भुजबळांविरोधात दंड थोपटले। पूर्वीच्या वेळेस काय व्हायचं, आम्ही चौघे राजकारणी कार्यकर्ते सर्व हे भुजबळांच्या पाठीशी राहत होतो आम्ही, म्हणून मग भुजबळ दर निवडणुकीला ते इथं निवडून येत होते। पण तो 20 वर्षाचा बदल आता यावर्षी नक्कीच 2024ला बदल होणार आहे राजकीय दृष्टिकोनातून। भुजबळांचे जुने साथीदार त्यांच्या विरोधात उभे ठाकले असताना छत्रपती संभाजीराजेंनी येवला मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या संख्येनं शाखा उघडायला सुरुवात केली आहे। लासलगावच्या जाहीर सभेत संभाजीराजेंनी भुजबळांना लक्ष करत त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिले। तुम्ही राजकारणात यावं अशी सगळ्यांची सूचना आणि विनंतीसह होते, म्हणून जो रिस्पॉन्स जे राजकीय अस्वस्थता जी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात हे सगळं पाहून स्वराज्य हे निश्चितपणाने पक्ष म्हणून आता समोर आलेलं आहे आणि 2024च्या निवडणुकीत तुम्हाला स्वराज्याचे उमेदवार हे निश्चितपणाने दिसतील। येवला म्हणजे छगन भुजबळ आणि छगन भुजबळ म्हणजे येवला असं समीकरण मागील 20 वर्षापासून तयार झालेलं, पण राष्ट्रवादीतली फूट आणि शरद पवारांनी घेतलेल्या सभेनंतर हे समीकरण काहीसं बदललंय। त्यात आता ठाकरे गट आणि छत्रपती संभाजीराजेंनी येवल्याला टार्गेट केल्यानं भुजबळांसाठी आगामी निवडणूक सोपी राहणार नाही एवढं निश्चित। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, येवला। अहमदनगर जिल्ह्यातील उबाठा गटातील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे। बबनराव घोलप यांना संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यावर आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे शुभेच्छा देताना सुनील शिंदे समर्थकांनी सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा आशयाचे बॅनर कोपरगाव शहरात झळकावले। बबनराव घोलप यांना अहमदनगर संपर्क पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रमुखासह अनेक तालुक्यांच्या अध्यक्षांना घरचा रस्ता दाखवला होता। आपल्या समर्थकांना पदावर बसवून घोलप यांनी नाराजी ओढवून घेतली होती।
आता बबनराव घोलप यांना हटवल्यावर माजी जिल्हा प्रमुखासह शिवसैनिकांनी सुनील शिंदेंना शुभेच्छा दिल्या. कांद्याला अनुदान मिळत नसल्याने लातूरमधील संतप्त शेतकऱ्यांनी भाजी मार्केटमध्ये गोंधळ घातला. सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित अनुदानाचं वाटप करावं अशी मागणी त्यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे वाशिममधून. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे जवान आकाश अढागळे यांना काश्मीरच्या लेह भागामध्ये कर्तव्य बजावत असताना अपघात होऊन वीरमरण आलं. आकाश अढागळे यांचं पार्थिव शिरपूर इथं आज दाखल होणार आहे. तिथं त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुंबई गोवा महामार्गावर भरणी नाका या ठिकाणी उड्डाणपुलाच्या अगदी अलीकडे अपघात झालाय. महामार्गालगत उभ्या असणाऱ्या ट्रकला मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगानं जाणाऱ्या केमिकलच्या टँकरनं पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या टँकर चालक जखमी झाला असून ट्रकचंही नुकसान झालंय. वंदे भारतच्या धर्तीवर केंद्र सरकार आता सर्वसामान्य वर्गाकरता विशेष ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे. या ट्रेनचं नाव वंदे साधारण किंवा वंदे अंत्योदय असण्याची शक्यता आहे. ही नॉन एसी ट्रेन असेल, परंतु तिचा वेग मात्र वंदे भारत सारखाच असेल. ही ट्रेन बनवण्याची प्रक्रिया चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये सुरू आहे. जुन्नरच्या मांजरवाडीत पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या एका मोठ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. 4 दिवसांपूर्वी या बिबट्याने एक शेळी फस्त केली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनं इथं पिंजरा लावण्यात आला. बिबट्या अखेर जेरबंद झाल्यामुळे मांजरवाडीतील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतलाय. राज्यात सगळीकडेच सध्या गणेशोत्सवाची धूम बघायला मिळते. मुंबईच्या दादरमधील भवानी शंकर रोड हा गणेश मूर्तीच्या विक्रीकरता प्रसिद्ध असलेला रोड आहे. यामध्ये विशेष म्हणजे रोडवर गेली अनेक वर्ष पेणमधले मूर्तिकार मूर्ती विकतायत. या ठिकाणावरून गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल होते. या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध आपल्या सगळ्यांनाच लागलेले आहेत. मी दादर येथील भवानी शंकर रोडवरती आहे, जो रोड बाप्पांच्या गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या गणेशोत्सवाची धूम जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. तयारीला आपण सगळेजण लागलेलो आहोत. आणि दादरमधील भवानी शंकर रोड जो आहे हा गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी म्हणून ओळखला जातो. कारण या ठिकाणी जे गणेश मूर्तींच्या विक्रीचे स्टॉल लागतात हे पेण येथील मूर्तिकारांचे लागतात. पेण येथून मूर्तिकार येतात, त्यांचे स्टॉल या ठिकाणी लावतात. या ठिकाणी बाप्पाची वेगवेगळी रूपं असलेल्या गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींची विक्री जी आहे ही गेली कित्येक वर्ष होते. या संपूर्ण रोडवरती म्हणजे कबूतरखान्यापासून थेट शारदाश्रम विद्यालयापर्यंत हे स्टॉल लागलेले असतात. आणि आत्तापर्यंत जवळपास 100पर्यंत पेण इथून गणेश मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आहेत. मूर्तिकार या ठिकाणी आलेले आहेत. आणि आत्ता या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच भवानी शंकर रोडवरून कोट्यावधींची उलाढाल जी आहे ही दरवर्षी होत असते. अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मूर्ती मिळत असतात. आणि पेण इथून मूर्तिकार या ठिकाणी दरवर्षी येऊन गणेश मूर्ती जी आहेत हे विकत असतात. त्यामुळे दादरमधील भवानी शंकर रोड हा गणेश मूर्त्यांनी सजलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तशाच पद्धतीचं चित्र जे आहे हे आपल्याला पाहायला मिळते. अद्यापही काही मूर्तिकार जे आहेत हे स्टॉल टाकू लागलेले आहेत. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे लोक जी आहेत ही येत असतात. ती शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूर्तींची विक्रीसुद्धा जी आहे ती होते. त्यामुळे दरवर्षी भवानी शंकर रोडवरून गणेश मूर्तींच्या विक्रीमधून कोट्यावधीची उलाढाल जी आहे ती होत असते. आणि पेणच्या सुबक मूर्त्या सुद्धा ज्या आहेत त्या तुम्हाला या भवानी शंकर रोडवरती मिळतात. त्यामुळे आत्तापासूनच जे मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आहेत आणि भवानी शंकर रोड जो आहे हा गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी जो आहे हा सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे लवकरच